आणि बारामतीप्रमाणेच ही उत्सुकता देखील सगळ्यांना लागली आहे की राहुरीत नेमकं काय होतंय। कारण भाजप नेते शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानंतर पुत्र अक्षय कर्डिलेंना उमेदवारी देण्यात आली आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून प्राजक्त तनपुरे निवडणूक लढवणार होते। आज सकाळीच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे तनपुरेंच्या भेटीला पोहोचले। दुसरीकडे मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची तातडीची बैठक पार पडली। भाजप नेत्यांशी चर्चेनंतर तनपुरेंच्या उमेदवारीबाबत साशंकता असतानाच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने लागलीच गोविंद मोकाटेंना एबी फॉर्म देत त्यांचा उमेदवारी अर्ज भरून घेतला। अगदी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तनपुरेंनी अर्जाबाबत संभ्रम ठेवलेला आणि अखेरीस तनपुरेंनी आपण माघार घेतल्याचं जाहीर केलं। महाविकास आघाडीचा लढा हा अनोखी निवडणूक खऱ्या अर्थाने तुम्हाला इथं राहुरी मतदारसंघात पाहायला मिळणार आहे। इथून मागे तुम्हाला कधीही अशी निवडणूक पाहायला मिळणार नाही। म्हणजे मोठ्या धनशक्तीपुढं ही छोटा माणूस कसा निवडणूक लढवतो हे खऱ्या अर्थाने गेल्या पुढच्या 20-25 दिवसात तुम्हाला पाहायला मिळणार आहे। इथं राहुरी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार गोविंद मोकाटे हा निवडून येत असतो आणि सगळ्या जनतेचे मला आशीर्वाद देत खऱ्या अर्थाने आशीर्वादाला यश आलं आणि आज मला पवार साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला। मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी पोटनिवडणूक न लढण्याची विनंती तनपुरेंना केली होती। तसंच राहुरीच्या सर्वांगीण विकासासाठीच्या मुद्द्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं म्हणत तनपुरेंनी पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी तनपुरेंच्या माघारीबाबत काय म्हटलंय ते बघूया। मी खरं सांगतो, त्यांनी वेटीस वगैरे धरलेलं नाही। त्यांची पहिल्यापासूनची निवडणूक न लढवण्याची इच्छा होती। कार्यकर्त्यांचा दबाव त्यांच्या वाढत होता, त्यामुळे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मी निवडणुकीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतो अशा प्रकारचा त्यांनी निरोप दिला होता। शेवटी त्यांची मानसिकता नव्हती ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे त्यांनी माघार घेतले असेल। ते भाजपबरोबर ते बोलणे करायला गेलेले नव्हते, भाजपचे नेते त्यांच्याकडे गेले होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।